श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये हरितालिका व्रताच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. या भागात सुरुवातीला आपण पाहूया हरितालिका व्रत का करावे आणि यामागचे पौराणिक संदर्भ काय आहेत ते. स्कंद पुराणामध्ये देवी पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केल्याचा उल्लेख आहे. परंतु पार्वतीच्या वडिलांना हे पसंत नव्हते, म्हणून पार्वतीच्या सखीने तिला जंगलात जाऊन भगवान शंकराची आराधना करण्यास मदत केली. म्हणून या व्रताला हरितालिका म्हणजेच सखीनं हरण करून नेलेली पार्वती असे नाव मिळाले. शिवपुराणात पार्वतीच्या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिला वरदान देण्यासाठी प्रकट झाले. तिची निष्ठा पाहून शंकरांनी विवाहास अनुमती दिली. हा दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता, म्हणून या दिवशी हे व्रत इच्छित वरप्राप्तीसाठी पुण्यप्रद मानले गेले आहे. पद्मपुराणात हरितालिका व्रताचे धार्मिक आणि आध्यात्मिक लाभ सांगितले आहेत. या व्रताने अखंड सौभाग्य प्राप्ती होते असे त्यात नमूद केले आहे. एकंदरीत या तिन्ही पुराण कथांवरून हे व्रत अखंड सौभाग्य आणि इच्छित वरप्राप्तीसाठी केले जाते असे मानले जाते. आता हे व्रत कसे करावे, याचा साधा सोपा पूजाविधी कसा असतो ते पाहूया. सकाळी शुचिर्भूत व्हावे. मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग व पार्वतीची मूर्ती तयार करावी. आजकाल या गोष्टी बाजारात उपलब्ध असतात. पूजास्थानावर शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती मांडावी. त्यांना गंगाजल आणि पंचामृताने स्नान व अभिषेक करावा. वस्त्र, गंध, अक्षता, फुले आणि विविध झाडांची आणि फळांची पत्री म्हणजे झाडांची पाने वाहून धूपदीपाने ओवाळावे. शिवपार्वतीला फळांचा नैवेद्य अर्पण करावा. हरितालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी. या दिवशी दिवसभर ओम नमः शिवाय आणि ओम पार्वती पतये नमः यासारखे शिवपार्वतीचे मंत्र जपावेत. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण रात्र जागरण करून शंकर पार्वतीचे स्मरण आणि मंत्रजप करावा. दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता करावी. याप्रमाणे हरितालिकेचे व्रत केले जाते. हरितालिकेच्या व्रताने आपली मनोकामना पूर्ण हो ही सदिच्छा. पुन्हा भेटूया पार्थिव गणेश उत्सवाच्या निमित्ताने भाद्रपद भाग 2 मध्ये. धन्यवाद.